कल्पना करा, एका भव्य स्टेडियममध्ये 55,000 चाहते बेभान होऊन नाचत आहेत, संगीत अगदी शिखरावर आहे, आणि अचानक तो मनोरंजनाचा मंच एका आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आणि जुन्या ऐतिहासिक संघर्षाचा आखाडा बनतो. अगदी नेमकं तेच. हे ऐकलत का? च्या या सखोल विश्लेषणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजची आपली चर्चा अतिशय रंजक आहे, कारण आज आपण पंजाबी गायक आणि सुपरस्टार दिलजीत दोसांझच्या कॅनडामधील कॅल्गरी कॉन्सर्टमध्ये घडलेल्या एका अत्यंत नाट्यमय घटनेचा वेध घेणार आहोत. हो, आणि आजचं हे विश्लेषण खूप महत्त्वाचं आहे, कारण उपलब्ध बातम्या आणि अहवालांचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येतं की हा मुद्दा फक्त एका कॉन्सर्टपुरता मर्यादित नाहीये. म्हणजे यामागे बरंच काही दडलेलं आहे, नाही का? नक्कीच. कॅनडात फडकवले गेलेले खलिस्तानी झेंडे, एका प्रसिद्ध टीव्ही शोमधला जुना वाद आणि कॅनडातील सध्याची राजकीय परिस्थिती, अशी खूप मोठी गुंतागुंत यामागे आहे. बरं, तर आपण आधी कॅल्गरीमधल्या त्या ऑरा टूरमध्ये नेमकं काय झालं इथून सुरुवात करूया. म्हणजे तो गात असताना अचानक प्रेक्षकांमधून काही लोकांनी खलिस्तान समर्थक झेंडे फडकवायला सुरुवात केली. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे तेच झेंडे आहेत ज्यांवर भारतात UAPA म्हणजेच बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक या कठोर कायद्यांतर्गत बंदी घालण्यात आली आहे. बापरे. मग हे पाहिल्यावर त्याने लगेच शो थांबवला आणि जिन्ने झेंडे दिखाने दिखलाई, चलो, म्हणजे तुम्हाला जितके झेंडे दाखवायचे आहेत तितके दाखवा असं म्हणत त्यांना चक्क बाहेर काढायला लावलं. हो, त्याने अतिशय ठाम भूमिका घेतली तिथे. पण इथे मला एक प्रश्न पडतोय. हे म्हणजे एखाद्याला ब्लॉकबस्टर सिनेमा पाहायचा आहे, पण कोणीतरी वारंवार स्क्रीन पॉज करून त्यावर स्वतःची राजकीय डॉक्युमेंटरी लावतंय. कलाकाराच्या मंचाचा असा वापर का केला जातो? कारण आजकाल जागतिक मंचावर पॉप कॉन्सर्ट्स हे निव्वळ मनोरंजनाचे कार्यक्रम राहिलेले नाहीयेत. ते लक्ष वेधून घेणारे सर्वात मोठे प्लॅटफॉर्म्स बनले आहेत. तुम्हाला तुमचा अजेंडा लाखो लोकांपर्यंत पोचवायचा असेल तर हे सर्वात सोपं माध्यम आहे. अच्छा, म्हणजे हे सगळं मुद्दाम लक्ष वेधून घेण्यासाठी चाललं होतं तर? होय, आणि या विरोधाची मुळं फक्त कॅनडात नाहीत तर एका टीव्ही शोच्या मंचावरही जोडलेली आहेत. एक मिनिटं, टीव्ही शोशी याचा काय संबंध? हे थोडं विचित्र वाटतंय. सांगते. शिक्स फॉर जस्टिस किंवा SFJ या गटाने 1 नोव्हेंबरच्या या कॉन्सर्टवर आधीच बहिष्काराची हाक दिली होती. आणि याचं कारण होतं कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमाचं 17वं पर्व. तिथे असं काय घडलं होतं? त्या शोमध्ये दिलजीतने अमिताभ बच्चन यांचे पाय शिवून आशीर्वाद घेतले होते. अरेच्चा, म्हणजे एका कलाकाराने दुसऱ्या ज्येष्ठ कलाकाराच्या पाया पडण्यावरून थेट आंतरराष्ट्रीय बहिष्कार. हे कसं काय शक्य आहे? वरवर पाहता हे आश्चर्यकारक वाटतं, पण SFJचा दावा असा आहे की 1984च्या शीख विरोधी दंगलींमध्ये बच्चन यांचा सहभाग होता. अच्छा. त्यांनी खून का बदला खून अशा घोषणा दिल्या होत्या असा या गटाचा आरोप आहे. आपण इथे आपल्या ऐकणाऱ्यांसाठी हे स्पष्ट करूया की आपण फक्त या उपलब्ध अहवालांमधील दावे मांडत आहोत. यात आपण कोणत्याही राजकीय बाजूचं समर्थन करत नाही आहोत. पण मग या आरोपांमुळेच हा बहिष्कार टाकण्यात आला का? अगदी नेमकं तेच. जेव्हा दिलजीत बच्चन यांच्या पाया पडला तेव्हा SFJच्या मते त्याने 1984च्या पीडितांचा अपमान केला. पण यावर स्वतः दिलजीतने स्पष्टीकरण दिलं होतं. हो, मी वाचलंय ते. तो म्हणाला होता की तो KBCवर काही वैयक्तिक प्रसिद्धीसाठी गेला नव्हता, तर पंजाबमध्ये आलेल्या पोरासाठी मदत निधी उभारणं आणि तिथले प्रश्न मांडणं हा त्याचा मुख्य उद्देश होता. बरोबर. आणि टीव्ही शोपासून ते थेट जागतिक मंचापर्यंत त्याने नेहमीच पंजाबचा इतिहास आणि वेदना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खरंय, म्हणजे मला आठवतंय जिमी फॅलनच्या जागतिक शोमध्ये त्याने 1914च्या कामागाटा मारू घटनेची आवर्जून आठवण करून दिली होती. हो, जिथे भारतीयांना कॅनडात प्रवेश नाकारला गेला होता. तो एक अतिशय काळा इतिहास आहे. आणि विरोधाभास बघा ना, आज ज्या बंदरावरून त्या भारतीयांना परत पाठवण्यात आलं होतं तिथून जेमतेम 2 किलोमीटर अंतरावर 55,000 लोक आज त्याचा कॉन्सर्ट पाहतायत. तो खरोखरच एक ऐतिहासिक विजय आहे. पण आता काळ बदलतोय तशी कॅनडात एक नवीनच अडचण निर्माण झालीय. तू त्या CSISच्या अहवालाबद्दल बोलतीस का? हो, कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस ही कॅनडाची प्रमुख राष्ट्रीय गुप्तचर संस्था आहे. त्यांच्या ताज्या अहवालात कॅनडातील खलिस्तानी अतिरेकी गटांच्या वाढत्या धोक्याची माहिती दिली आहे. बापरे, म्हणजे हा धोका अजूनही वाढतोय? नक्कीच. हे गट आपला अजेंडा पसरवण्यासाठी आणि निधी गोळा करण्यासाठी कॅनडातील सार्वजनिक संस्थांचा आणि अशा मोठ्या मंचांचा पद्धतशीरपणे वापर करत आहेत. म्हणजे कॅल्गरी कॉन्सर्टमधली ती घटना ही याच मोठ्या रणनीतीचा एक भाग असू शकते. अगदी बरोबर.
कलाकारांचा मंच हा आता केवळ कलेचा राहिला नसून तो राजकीय फायद्यासाठी हायजॅक केला जातोय. थोडक्यात काय तर मनोरंजन, जुन्या ऐतिहासिक जखमा आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांचा हा एक अत्यंत गुंतागुंतीचा खेळ बनला आहे. होय, आणि यातून मार्ग काढणं कलाकारांसाठी खूप कठीण होत चाललंय. नक्कीच. आजच्या या विश्लेषणावरून हे स्पष्ट होतं की जागतिक स्तरावर मिळवलेलं यश हे सोबत एक खूप मोठं ओझं घेऊन येतं. आणि याच मुद्द्यावर आपण आज थांबणार आहोत. खरंय. जाता जाता या सखोल विश्लेषणाच्या प्रेक्षकांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. जेव्हा एखादा कलाकार आपला देश सोडून जागतिक पातळीवर यश मिळवतो, तेव्हा त्याला फक्त कलेचा प्रतिनिधी राहण्याचं स्वातंत्र्य असतं की त्याला नको असलेल्या राजकीय आणि ऐतिहासिक वादांचा भार आयुष्यभर सावलीसारखा वाहावाच लागतो?